आज किती महागात पडतो बघा. तर गुलाबजामुनचा होऊन बसला पचका. तर रविवारचा दिवस होता, त्या दिवशी एकादशी पण होती. सकाळी सकाळी मस्त भाजी चपातीचं जेवण बनवून घेतलं आणि एकादशी असेल ना त्या दिवशी मला असं वाटतं की काम खूप कमी आहे, तर म्हणलं आज गुलाबजामुन बनवूया. पण घरामध्ये मैदा पण नव्हता आणि रवा पण नव्हता. तर दोघा बापलेकांना म्हणलं तुम्ही मैदा नाही तर रवा काहीतरी घेऊन या. पण पाऊस येत होता म्हणून दोघांनी पण आळस केला. 2 दिवसांनी खवा आणून ठेवलेला होता यांनी फ्रीजमध्ये. होता तेवढा रवा मी त्याच्यामध्ये टाकला, थोडासा बेकिंग सोडा टाकला आणि हे पण बाजूलाच बसलेले होते. यांना वाटलं मी खूप कमी बेकिंग सोडा टाकलाय म्हणून त्यांनी अजून टाकला आणि मी चहा बनवत होते. नंतर त्यांनी छान पीठ मळून दिलं, मी चाचणी वगैरे बनवून घेतली. नंतर आम्ही दोघांनी मिळून काय केलं, गुलाबजाम बनवून घेतले. पण ही चाचणी पण तयार झाली होती. त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकून घेतली आणि नंतर घेतले गुलाबजाम तळायला. तर तेलामध्ये टाकल्याबरोबर गुलाबजाम फुटायचा आणि त्याला झाला होता बेकिंग सोडा जास्त. तर आता यांना मार्केटला गेल्याशिवाय पर्याय नव्हता, मग गेले आणि तोपर्यंत मी काय केलं, माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून घेतली. हे आले मैदा घेऊन, नंतर बनवलेले पूर्ण गुलाबजाम मोडले, त्याच्यामध्ये मैदा मिक्स केला आणि छान असे आपले गुलाबजाम परत तयार झाले. तर चुकलेली आपली रेसिपी जी आहे ती मस्तपैकी अशी झाली होती. तर चला बाय.